ध्यान करत कथेला आरंभ केला. पण जे शुक आहेत ना पोपट, ते तिथंच एका झाडाखाली, ज्या झाडाखाली भोलेनाथ मातेला कथा सांगतायत, कल्पवृक्षाचा झाड आहे आणि त्या झाडावर एक घरटं होतं पक्ष्याचं. त्यात एक अंडा होता, पोपटाचं अंड. त्यामध्ये जाऊन प्रवेश केलाय या शुकाने आणि त्यात लपून बसून त्यांनी कथा ऐकायला सुरुवात केली. आणि भोलेनाथ हे देवाच्या ध्यानामध्ये मग्न आहेत, त्यांच्या हा लक्षात प्रकार आलेला नाही. आणि मग कथेला आरंभ केला सुंदर भगवंताची. जेव्हा कथा सांगायला लागले, थोडीशी कथा सांगितली की माता पार्वतीला मध्येच झोप लागली. कारण ही झोप जी आहे, निद्रा देवी आहे, ही कथामध्ये कीर्तनामध्ये आपली परीक्षा घेण्यासाठी येत असते. प्रत्येक ठिकाणी जिथेही कथा असते भगवंताची ना, ही निद्रा देवी परीक्षा घ्यायला येते. कारण तिची निर्मितीच ब्रह्मदेवाने यासाठी केली, भक्तांची परीक्षा घेण्यासाठी. तिला जागाच यासाठी दिली की जिथेही देवाची कथा कीर्तन होत असेल तिथं तू जा आणि भक्तांच्या डोळ्याच्या पापणीवर निवास कर. मग ती या ठिकाणी येते, आपली परीक्षा घेते, आपल्या डोळ्यावर येऊन विराजमान होते आणि पाहते की आपली भक्ती खरी आहे का खोटी, खरोखर हे किती भक्त आहेत, खरोखर किती भाव आहे, किती श्रद्धा आहे, ही परीक्षा घेत असते. म्हणून इथं सुद्धा आली आहे बरं निद्रा देवी. कारण जिथंही कथा असते तिथं निद्रा देवी येते. म्हणून लोकांना कथा कीर्तनात आलं की झोप येते. असं घरी झोप येत नाही माणसाला. घरी मस्त मऊ गादी पलंग आहे, एशी लावलेली आहे, तरी सुद्धा माणसाला गोळी खाऊन सुद्धा झोप येत नाही. इथं आलं, थोडीशी कथा ऐकली की लगेच माणसाला झोप यायला लागते. किती म्हणजे कथा किती पवित्र आहे हो. या ठिकाणी झोप सुद्धा शांत लागते माणसाला. काही काही माणसं तर स्पेशल झोपण्यासाठीच कथेला येतात. घरी झोप येईना इथं येतात. मग एखाद्याला झोपायचं असेल, घरी झोप येईना, इथं झोपायचं असेल तर येताना मग अंथरून पांघरून घेऊन येत जा आणि मंडपाच्या मागे झोपत जा, समोर नाही झोपायचं. ही निद्रा देवी या ठिकाणी सुद्धा आलेली आहे परीक्षा घेण्यासाठी. म्हणून आज तुमची परीक्षा होऊन जाऊ द्या. समजा आज कथेची शेवटची आरती होईपर्यंत तुम्हाला झोप आली तर समजायचं तुमच्या हातून काहीतरी पाप घडले, म्हणून तुमची भक्ती आज हरली. आणि समजा शेवटची आरती होईपर्यंत तुम्हाला झोप नाहीच आली ना, समजायचं की तुमचं पुण्य वाढत चालले, तुमची भक्ती वाढत चालली समजायचं. परीक्षा घ्या आज, तुम्ही स्वतःची परीक्षा घ्या. कारण निद्रा देवी येत असते. अहो माता पार्वतीची परीक्षा घ्यायला आली आणि माता पार्वतीलाही त्या ठिकाणी साक्षात जगदंबेला कथेमध्ये झोप लागली. कारण का, त्यांचं देखील पूर्वीचं पाप होतं. माता पार्वतीनं पूर्वजन्मामध्ये सती रूपामध्ये रामाची परीक्षा घेतली होती आणि हे पाप होतं त्यांच्या डोक्यावर. जे पाप त्या ठिकाणी झोपेच्या रूपात येऊन कथेमध्ये अडथळा आणला आणि चालू कथेमध्ये माता झोपल्या आहेत आणि त्यांना कथेची प्राप्ती झालेली नाही. कारण ही कथा ही नशीबवानाला प्राप्त होते, पुण्यवानाला प्राप्त होते, प्रत्येकाला नाही. जीवनामध्ये जर काही पाप असेल शिल्लक तर ते पाप आपल्याला कथा ऐकू देत नाही. मग आता माता झोपल्या आहेत. शुकाला वाटलं आता जर भोलेनाथांनी डोळे उघडून पाहिलं, कारण माता झोपल्या याचा अर्थ हुंकार भरणं बंद झालं. आणि आता जर भोलेनाथांनी डोळे उघडले आणि समोर माता झोपलेल्या दिसल्या तर कथा बंद करतील. म्हणून शुक एवढा बुद्धिमान आहे, त्या ठिकाणी त्यांनी स्वतः हुंकार भरायला सुरुवात केली शुकाने. आणि संपूर्ण कथा भाग पूर्ण झाला. आणि मग शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी अवतार कार्य संपवलं, स्वधामाला निघाले. तेव्हा मातेला जाग आली आणि माता जाग्या झाल्यावर भोलेनाथांना विचारतात, स्वामी झाला का कृष्णाचा जन्म? कधी विचारतात? सर्व अवतार कार्य संपल्यावर. तेव्हा मग भोलेनाथांना थोडा राग आला. ते म्हणाले, पार्वती इतका वेळ मी काय सांगितलं, तू ऐकलं का नाही? तू कथेत होती का नाही? तेव्हा मातेनं सांगितलं, मला थोडी झोप लागली होती. तेव्हा मग भोलेनाथ म्हणतात, तू झोपली होतीस तर कथा कोण ऐकत होतं? कारण हुंकार भरायला तर कंटिन्यू सुरू होतं, म्हणजे कोणीतरी या ठिकाणी चोरून लपून कथा ऐकत होतं. कोण होतं म्हणून त्यांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं. तेव्हा तो शुक त्या अंड्यातून बाहेर पडलाय आणि देवानं पाहिलं भोलेनाथांनी. भोलेनाथ म्हणतात, शुका तू फार भाग्यवान आहेस रे.
पार्वतीलाही कथा मिळाली नाही, पण तुला संपूर्ण कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालं. भाग्यवान आहेस, पण चोरून कथा ऐकलास. कथा ऐकण्याच्या अगोदर माझी परवानगी घेतला नाहीस, चोरून कथा ऐकलास, म्हणून तुला मी दंड देणार म्हणून हातात त्रिशूळ घेतलं. आणि आता दंड देण्यासाठी शुकाला मारायला पुढे आले असता शुक घाबरून पळायला लागले. आणि शुक समोर पळतोय, भोलेनाथ पाठीमागे धावत आहेत. पूर्ण तिन्ही लोकात शुक पळाला, पण शुकाला शरण कोणी दिली नाही, कारण भोलेनाथांसोबत वैर कोण घेणार हो. शेवटी मग पळत पळत शुक व्यासांच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचलाय. तेव्हा व्यासांची पत्नी अंगणामध्ये उभी होती आणि तिनं जांभाळी दिली. आळस आला तिला, आणि जांभाळी दिली असताना शुकाने धावत येऊन तिच्या तोंडातून पोटातून गर्भात प्रवेश केला. आणि भोलेनाथ तिथं येऊन थांबले. व्यासांनी भोलेनाथांचं स्वागत केलं. व्यास म्हणतात, भोलेनाथ, तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आले तेही अशा रागामध्ये, क्रोधामध्ये, अशा रूपामध्ये. काय झालं तुम्हाला, एवढा क्रोध का आलाय? भोलेनाथ म्हणतात की एक चोर आहे, माझ्या घरी चोरी करून तुमच्या घरी इथं येऊन लपून बसलाय म्हणून सांगितलं. व्यास म्हणतात, तुमच्या घरी चोरी करण्यासारखं आहे का? काहीच नाही तुमच्या घरात. भोलेनाथ म्हणतात, माझी कथा चोरी केली आहे, चोरून कथा ऐकली आहे आणि इथं येऊन लपून बसलाय. तो बाहेर आला की मी त्याला मृत्यूदंड देणार, मी त्याला मारणार आणि मगच इथून जाणार. व्यास म्हणतात, खरंच तुम्ही फार भोळे आहात हो. तुम्हीच सांगता की त्याने अमर कथा ऐकली आहे. आता अमर कथा ऐकली म्हणजे तो अमर झाला, मग तुम्ही त्याला कसे मारू शकणार? बरं, तुम्ही महाकाल आहात, तुम्ही त्याला मारूही शकाल, पण तुम्ही जर त्याला मारलं तर मग अमर कथा खोटी ठरेल ना. कारण क्रोधामध्ये माणूस कधी कधी संयम, पूर्ण धीर जो असतो ना, धैर्य राहत नाही आणि क्रोधामध्ये काहीतरी चुकीचं बोलून निघतो. म्हणून व्यास त्या ठिकाणी भोलेनाथांना म्हणतात की त्याने अमर कथा ऐकली तर तुम्ही त्याला मृत्यूदंड कसं काय देणार? मृत्यूदंड देण्यासाठी मग त्याची अमर कथा मग खोटी ठरेल ना. तेव्हा त्या ठिकाणी भोलेनाथ म्हणतात, ठीक आहे, मी त्याला मारू शकणार नाही, पण मी त्याला बंदी करून सोबत घेऊन जाणार आणि शिक्षा काही ना काही देणार. व्यास म्हणाले, ठीक आहे, जन्माला आला की घेऊन जा. पण शुक त्या ठिकाणी भोलेनाथांना लपून, घाबरून मध्येच बसलेत, बाहेर यायलाच तयार नाही. असं 1-2 दिवस नव्हे, 1 वर्ष झालं तरी बाळाचा जन्म होईना, 2 वर्ष झालं तरी बाळाचा जन्म होईना, असं 12 वर्ष झालं, पण शुक काय बाहेर येईना. पण आता या दोघांच्या भांडणामध्ये त्या मातेला विनाकारण किती पीडा भोगावी लागली. 12 वर्ष गर्भ सांभाळणं काही साधारण गोष्ट आहे का हो? गर्भ सांभाळणं किती त्रासदायक गोष्ट आहे, एक स्त्री समजू शकते. 9 महिने गर्भ सांभाळत असताना किती पीडा, किती त्रास भोगावा लागतो हे स्त्रियांना माहीत आहे. तिथं 12 वर्ष गर्भ सांभाळला. बरं, तेही लेकरू पोटामध्ये मोठं होतंय, जसं बाहेर मोठं होतं तसं पोटात ते 12 वर्षाचं बाळ मोठं होतंय. 12 वर्षाचं लेकरू पोटात आहे म्हणजे किती त्रास सहन करावा लागला असेल. आणि त्या काळात असे काही दवाखाने नव्हते. त्या काळात दवाखाने असते, शिजर करून बाहेर काढलं असतं, पण त्या काळात असे सुविधा नव्हत्या. मग आता शुकाचार्य बाहेर यायला तयार नाही. व्यासांना आपल्या पत्नीची दया आली. व्यासांनी शुकाला विनंती केली, अरे बाळा, तू बाहेर ये, तुझी माता त्रासामध्ये आहे. शुकाने सांगितलं, मी जर बाहेर आलो तर भोलेनाथ मला दंड देतील. तेव्हा मग व्यासांना वाटलं की जोपर्यंत भोलेनाथ इथून जाणार नाही तोपर्यंत शुक बाहेर येणार नाही, म्हणून भोलेनाथांना विनंती करतात. आता प्रत्येकाला वाटतं ना देव घरी यावा, पण घरी आलेला देव त्याला आपण इथून निघून जा म्हणावं वाटत नाही. पण या ठिकाणी मजबुरी आहे, म्हणून व्यास भोलेनाथांची विनंती करतात. आपण सुद्धा भगवान भोले शंकर यांचं पवित्र नाम या ठिकाणी जपायचं, सर्वांनी भजन करायचं. ओम नमः शिवाय.